19 मे 2025 ट्विस्टर्स नावाचा सिनेमा बघितला. अमेरिकन सिनेमा आहे. ह्याच्यात आहे सुंदर आणि म्हणजे कसे कसे लोक एक्सपेरिमेंट्स करतात आणि कसे रिस्क घेतात याचं अक्षरशः ज्वलंत उदाहरण आहे ट्विस्टरमध्ये. टॉर्नॅडोज जे अमेरिकेमध्ये फ्रिक्वेंटली येत राहतात, तर त्या टॉर्नॅडोची तीव्रता कशी कमी करता येईल, तर त्याच्यासाठी आत घुसून त्या टॉर्नॅडोमध्ये त्याच्यातली जी मॉइश्चर आहे ती सगळी ॲब्झॉर्ब करून त्यांना कसं डायव्हर्ट करता येईल किंवा त्यांची जी तीव्रता आहे ती कशी कमी करता येईल याचा प्रयत्न काही मॉलिक्युलर फिजिक्स वगैरे मधले सायंटिस्ट करत असतात. त्यातली एक मुलगी केट नावाची असते आणि तिची मित्रमैत्रिणी असतात असे. तर तिने एक सोल्युशन हे केलेलं असतं की ते सोल्युशन जर आपण तिथे ठेवलं आतमध्ये घुसून, तर ते हळूहळू इव्हॉपरेट होऊन त्यांना त्यांची तीव्रता कमी करते. तर त्या ऑपरेशनच्या दरम्यान तिचे तिन्ही मित्र मरतात. ती एकटीच राहते आणि एक असतो जो मित्र तो लांब राहून तो ते सगळं शूटिंग रेकॉर्ड करत असतो. मग हे एवढा मोठा शॉक तिला सहन होत नाही, त्याच्यामुळे तिने ते सगळं नंतर सोडून दिलेलं असतं आणि ती एका दुसऱ्या फक्त हवामान विभागामध्ये जॉईन झालेली असते, जे प्रिडिक्ट करतात की आता कुठे सायक्लोन येणार आहे, कुठे काय येणार आहे. तर मग काही दिवसांनी त्याच्या त्या रेकॉर्ड करणाऱ्या मित्राला हिचा पत्ता लागतो आणि तो तिला भेटायला येतो आणि तो तिला म्हणतो की तुझी मला गरज आहे. मी एका संस्थेकरता काम करतो की जी लोकांना मदत करते आणि आपण आधीपासून जर प्रिडिक्ट केलं तर आपण त्यांची जमीन किंवा त्यांचं लँड, त्यांचं बिल्डिंग्स वाचवू शकतो. तर ही तिथे जाते, पण तिथे त्याच्याबरोबर आधी ती नाहीच म्हणते, पण मग तो तिला कन्व्हिन्स करतो, म्हणतो 8 दिवस फक्त माझ्या बरोबर ये, नंतर मग तू परत जा. तर त्या दरम्यान मग तिला लक्षात येते की ज्याच्याकरता ते काम करतात आहे तो पैसेवाला आहे आणि तो पैशा करता करतोय, तो गरिबांकरता म्हणून नाही करत आहे. आणि मग त्याच वेळेस तिथे तिची ओळख एका यूट्यूब चॅनलवाल्या ग्रुपशी होते की जे बाकीचे कोणी काही हवामानाशी रिलेटेड नसतात, पण त्यातला एक मेटेरिओलॉजीमध्ये झालेला असतो आणि ते लोक खरोखरच म्हणजे लोकांना मदत करतात आणि जिथे डिस्ट्रक्शन झाले त्यांना फुकट अन्न वाटणं किंवा अशा प्रकारचं पण मदत करत असतात. मग त्यावेळेस ती म्हणजे त्याच्याकडे अट्रॅक्ट होते आणि मग ते दोघं मिळून पुढे ठरवतात की कसं आपल्याला आणखीन करता येईल. आणि मग ती परत म्हणजे आधी तिने काहीच सगळा तो विचार सोडून दिला असतो, पण परत ती रिस्क घेते आणि ते करून दाखवते. म्हणजे असाच परत सायक्लोन येतो. असं तर वेळोवेळी ते लोक सायक्लोनचे फोटो आणि हे सगळं करायला जात असतात, पण यावेळेस ते सगळे ते ड्रम्स वगैरे घेऊन जातात आणि अचानकपणे येतो आणि मग ते सगळेजण वाचण्यासाठी एका थिएटरच्या तहखान्यामध्ये लपतात, पण ही एकटी ट्रक घेऊन निघते आणि ते सगळं म्हणजे करून दाखवते आणि म्हणजे शेवटी सक्सेसफुल होते आणि परत न्यूयॉर्कला परत जाणार असते. तर त्यावेळेस मग तो म्हणतो की का नाही आमच्याबरोबर इथे थांबत. तर ती म्हणते नाही, मला माझ्या तिथे कामालाच हे जायचंय, पण तूच म्हणाला होतास ना, जर एखाद्या गोष्टीवर जर प्रेम असेल तर आपण त्याचा पाठलाग केलाच पाहिजे, त्याला सोडता कामा नये. पण त्याच्या डोक्यात लवकर ते शिरत नाही आणि नंतर लक्षात येते आणि मग तो तिला घेऊन परत येतो. बाकी ती स्टोरी हे ठीक आहे, पण म्हणजे टॉर्नॅडोची शूटिंग आणि आतलं सगळं हे खूप भयानक डिव्हास्टेटिंग आहे. सुंदर आहे मूवी, एकदम छान.